तर आपण उपसर्ग घटित शब्द बघितले आणि प्रत्येक घटित शब्दाचे दोन प्रकार बघतोय. आणि पहिला प्रकार कुठला आहे? कृदंते किंवा धातू साधिते. आणि दुसरा काय आहे? तद्धिते किंवा शब्द साधिते. आता आपण या ठिकाणी याच्या अगोदर क्रियापद नावाचं एक प्रकरण शिकलेलो आहे. कोणतं? क्रियापद. तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असेल वाक्यातील मुख्य क्रियावाचक शब्द म्हणजे कोणता? क्रियापद. कोणता? क्रियापद. आणि क्रियापदातला मूळ शब्द काय म्हणतो मी? मूळ शब्द त्याला आपण काय म्हणतो? धातू म्हणतो. काय म्हणतो? धातू म्हणतो. धातू साधित नाही. क्रुद म्हणजे काय? धातू. किंवा धातू साधित वेगळं, धातू वेगळा. धातू ही गोष्ट अशी आहे की त्या धातूला वेगवेगळे प्रत्यय लागून क्रियापदं बनतात. काय बनतात? क्रियापदं बनतात. किंवा धातूपासून धातू साधित सुद्धा बनतं आणि क्रियापद सुद्धा बनतं. ज्या क्रियापदामधून वाक्यातील क्रिया पूर्ण झालेली आहे असं दाखवलं जातं त्याला क्रियापद म्हणतात. आणि ज्या क्रियावाचक शब्दातून क्रिया पूर्ण झालेली नाही, क्रिया अपूर्ण आहे, त्याला आपण म्हणतो धातू साधिते. काय म्हणतो? धातू साधिते किंवा कृदंते. काय म्हणतो? कृदंते. जसं फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण देईल. उदाहरण असं आहे की मी जेवण करून वाक्य पूर्ण झालं का? नाही. मी जेवण करून जातो. जातो या शब्दावरून वाक्याची काय झाली? क्रिया पूर्ण झाली. मग क्रियापद कोणतं? जातो. मी जेवण करून काय झालं? कृदंते किंवा धातू साधिते. मग आपल्याला धातू साधिताची व्याख्या या ठिकाणी कशी करता येईल बघा. धातूंना आख्यात प्रत्यय सोडून इतर जे प्रत्यय जोडले जातात त्यापासून तयार होणारे शब्द हे धातू साधिते किंवा कृदंते असतात. अशा प्रत्ययांना कृत प्रत्यय असे म्हणतात. आता कृदंते किंवा धातू साधिते क्रियापद प्रकरणात वेगळं, इकडचं वेगळं असणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की आख्याताचे किती प्रकार आहेत रे? 7 आहे. किती आहे? 7 आहे. आणि आख्याताचे प्रत्यय किती आहे? 7च आहेत. किती आहे? 7 आहे. तुम्हाला माहीत असेल लाख्यात, ताख्यात, इयाख्यात, इलाख्यात. लक्षात हे सगळे तुम्हाला आख्यात माहिती आहे. आणि काय सांगितलं त्यांनी? धातूंना आख्यात प्रत्यय सोडून इतर जे प्रत्यय जोडले जातात. लक्षात घ्या. कृदंते किंवा धातू साधिते प्रत्यय घटित शब्द कसे बनतात? तर त्या धातूला काय सांगितलं? त्या धातूला आख्यात प्रत्यय सोडून इतर जे प्रत्यय जोडले जातात त्यापासून तयार होणारे शब्द हे काय असतात? धातू साधिते किंवा कृदंते असतात. अशा प्रत्ययांना कृत प्रत्यय असे म्हणतात. जसं मी या ठिकाणी एक धातू घेतला खा. काय धातू घेतला? खा. मी पहिलंच सांगितलं तुम्हाला आख्यात प्रत्यय सोडून. काय सोडून? आख्यात प्रत्यय सोडून. मग या ठिकाणी खा अधिक नारा असा मी प्रत्यय जोडला आणि मग क्रियापद कोणतं बनलं किंवा शब्द कोणता बनला? या ठिकाणी खाणारा. क्रियापद नाही म्हणता येणार, शब्द बनला. काय बनला? शब्द. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की कृदंते म्हणजे काय? मूळ धातूला, मूळ शब्दाला आख्याताचे प्रत्यय सोडून इतर जे प्रत्यय लागतात त्यापासून तयार झालेला जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो? कृदंते म्हणतो किंवा धातू साधित. आता साधित म्हणजे त्यापासून. साधित म्हणजे काय? त्यापासून. जसं मी जर असं थोडक्यात म्हणलं की धातूपासून तयार झालेले जे असतात त्याला काय म्हणतो? धातू साधित. आता पुढं बघा तद्धिते याची पण व्याख्या दिलेली आहे. तद्धिते याची व्याख्या काय? धातू सोडून किंवा धातू खेरीज. काय? धातू खेरीज. खेरीज म्हणजे काय? सोडून. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे क्रियावाचक शब्द आहे किंवा क्रियापद आहे त्याच्यामध्ये एक छोटासा धातू निघतो. काय निघतो? धातू. मग काय तो लोखंडाचा असतो का? नाही. व्याकरणामध्ये तुम्हाला माहिती आहे मूळ शब्दाला काय म्हटलं जातं? धातू. मग व्याख्या काय दिली बघा. धातू सोडून नाम, सर्वनाम, विशेषण आणि अव्यय अशा शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना शब्द साधिते किंवा तद्धिते म्हणतात. काय म्हणतात? तद्धिते किंवा शब्द साधिते. जसं जड नावाचं एक शब्द आहे किंवा जड हे काय? विशेषण आहे. काय? विशेषण आहे. आता आपल्याला या ठिकाणी प्रत्यय जोडायचा आहे. काय जोडायचं आहे? प्रत्यय. आणि आपल्याला प्रत्यय जोडून आता जड जर बघितलं आपण तर काय? विशेषण आहे. काय? विशेषण. आता मी तो प्रत्यय जोडला. काय जोडला? तो. किंवा मग नवीन शब्द काय होतं? जडत्व. आणि मग नवीन शब्द कोणता तयार झाला? भाववाचक नाम. मग आता या ठिकाणी आपल्याला तेच शिकायचं आहे की बाबा मूळ शब्दापासून नवीन शब्द कसे तयार होतात. मग ते मूळ शब्द धातू असतील, काही वेळेस नाम असतील. लक्षात मी काय म्हणते?
काही वेळेस किंवा आपण असं म्हणू की जर नामापासून तयार झालं त्याला तद्धिते म्हणता येईल, जर विशेषणापासून तयार झालं त्याला सुद्धा तद्धिते म्हणता येईल, सर्वनामापासून तयार झालं त्याला सुद्धा तद्धिते म्हणता येईल, किंवा अव्ययापासून तयार झाले तर त्याला सुद्धा काय म्हणता येईल, तद्धिते. हे सगळं प्रकरणं मागं झालेले आहेत. असं काही नाही की झालेलं नाही बघून, आपली पाठीमागं रिव्हिजन नाही. हा लक्षात. मग आता आपल्याला डिटेलमध्ये सर्व बघायचं आहे. दोन्हीच्या व्याख्या आपण समजून घेतल्या किंवा त्याची आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेतली. आता बघा खाली एक गुलाबी अक्षरामध्ये व्याख्या दिलेली आहे. शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती म्हणतात. शब्दाच्या मूळ रूपाला काय म्हणतात, प्रकृती. तुम्ही जसे आहात तसे जर नेहमी असाल तर त्याला प्रकृती म्हणतात. काय म्हणतात, प्रकृती. तसंच शब्द जसा दिसतो, जसा मूळ आहे तसाच जर तुमच्या पुढं असेल तर त्याला काय म्हणायचं, प्रकृती. पण त्याच्यात जर बदल झाला, काय म्हणलं मी, मूळ शब्दात जर बदल झाला तर त्याला काय म्हणतात, विकृती. काय म्हणतात, विकृती. जसं फॉर एक्झाम्पल जा काय नुसता धातू आहे, जा काय धातू, बरोबर की नाही. आता पुढं त्यांनी दिलेलं बघा. मग आता या ठिकाणी प्रत्यय, आपल्याला प्रत्ययाला आपण सुरुवात करतोय, प्रत्यय घटित शब्दाला सुरुवात करतोय. पहिलं बघा, संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेली कृदंते. काय सांगितलं, संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेली कृदंते. संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेले किंवा झालेली कृदंते. मग संस्कृत प्रत्यय कुठले कुठले आहेत, अक. काय आहे, अक. मग नंबर 1चा प्रत्यय कुठला, अक. आणि हा काय असतो, कर्तृवाचक असतो. काय असतो, कर्तृवाचक. बघा कर्तृवाचक म्हणजे काय की कर्ता, थोडक्यात काय म्हणू आपण, कर्ता किंवा एखादी गोष्ट घडून आणणारा किंवा करणारा. कर्तृवाचक क्रिया प्रत्यय हा काय आहे, कर्तृवाचक. हे ज्याही शब्दाला लागतं ते सर्व शब्द काय असतात, कर्तृवाचक असतात. काय असतात, कर्तृवाचक. ठीक आहे. जसं रक्षक, काय रक्षक, कर्तृवाचक आहे. काय आहे, कर्तृवाचक. मी पालक, कर्तृवाचक आहे. काय आहे, कर्तृवाचक. त्यानंतर जनक, लेखक, तारक, मारक, भेदक. ठीक आहे. हे सर्व काय आहेत, कर्तृवाचक आहे. कर्तृवाचक कळतं तुम्हाला. आता जर तुम्हाला उद्या विचारलं की बाबा अक हा प्रत्यय काय दर्शवतो, तर कर्तृवाचकता दर्शवतो. काय दर्शवतो, कर्तृवाचकता. किंवा त्या ठिकाणी कर्ता सिद्ध करतो. काय करतो, कर्ता. किंवा कर्तृ त्या ठिकाणी दर्शवल्या जातं. नेक्स्ट बघा, दुसरा प्रत्यय ई. ई हे सुद्धा काय दर्शवतं, कर्तृवाचक. काय दर्शवतं, कर्तृवाचक. जसं उदाहरण दिले, हरी. काय, हरी. दुसरा काय, त्यागी. हरी, त्यागी. हे दोन्ही कृदंते जे आहेत, हे दोन्ही धातू साधिते जे आहेत, हे प्रत्यय घटित शब्दाचे उदाहरण आहे. आणि हरी, त्यागी या शब्दांना कोणता प्रत्यय लागलेला आहे, ई किंवा ई लागलेला आहे. एक तर स्व ला पहिली विलंटी असेल तर पहिला ई, आणि दुसरी विलंटी असेल तर दुसरा ई. आणि ह्या दोन्ही प्रत्ययाचा अर्थ काय होतो, कर्तृवाचक. तिसरा प्रत्यय बघा, अन. कोणता प्रत्यय, अन. कोणता प्रत्यय, अन. आणि याचा अर्थ काय होतो, काय, साधनवाचक. कोणता, साधनवाचक. नयन, डोळे काय, साधन आहे. काय आहे, साधन. तुम्हाला बघायचंय, समोर बघायचंय, मला तुम्ही दिसतायत, तुम्ही मला पाहतायत. कोणत्या साधनाद्वारे बघतायत, डोळे. आणि नयन या शब्दाला कोणता प्रत्यय, अनप्रत्यय. काय आहे, अनप्रत्यय. आता बघा, वदन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जेवढी आपण शब्द बघणार ही सगळे आपल्या परिचयाची आहेत. वदन म्हणजे काय, तोंड. नेक्स्ट पालन. पालन, पालक नाही हा, काय, पालन. नेक्स्ट वंदन. काय, वंदन. नेक्स्ट बघा, चौथा या ठिकाणी प्रत्यय कोणता, एक. ह्यो काय दर्शवतो, काय दर्शवतो, विशेषण. बघा, रसिक, पथिक. काय, रसिक, पथिक. नेक्स्ट बघा, पाचवा जो प्रत्यय अना. काय, अना. हा काय दर्शवतो, स्त्रीलिंग दर्शक. काय दर्शवतो, स्त्रीलिंग दर्शक. शब्द कुठले कुठले आहेत, तुलना, वेदना, कल्पना, प्रार्थना. ठीक आहे. नेक्स्ट बघा, त प्रत्यय. कोणता प्रत्यय, त. हा काय दर्शवतो, गत. गत म्हणजे काय, भूतकाळ. बरं का, गत म्हणजे काय, किंवा गेलेला जो काळ असतो त्याला काय म्हणतो, भूतकाळ. गत ऑब्लिक काय, भूतकाळ. मग कुठले कुठले शब्द आहे, कृत, भूत,
हत रत व्यक्त. मी पहिले कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की उपसर्ग घटित शब्दापेक्षा अवघड कोणतं आहे? प्रत्यय घटित शब्द. कोणते अवघड आहे? प्रत्यय. त्याच्यामुळे तुम्हाला फोकस करावं लागणार आहे. नेक्स्ट बघा, ता प्रत्यय कोणता आहे? ता. आणि ता काय दर्शवतो? कर्तृवाचक दर्शवतो. काय दर्शवतो? कर्तृवाचक. जसा नेता, दाता, श्रोता, वक्ता, ठीक आहे, इत्यादी. अनिय नावाचा अनिय प्रत्यय काय आहे? अनिय. नळाचा त्याला दुसरी विलांटी आणि य. अनिय काय दर्शवतो? योग्यता दर्शक. ज्याचा अर्थ काय होतो? योग्यता दर्शक. जसं पूजनीय, पूजनाच्या योग्य असणारा. काय? पूजनीय. माननीय, मानाचा योग्य असणारा. काय? मानाचा. कारण अनियचा अर्थ काय होतो? योग्यता. अनियचा अर्थ काय? योग्यता. जसं आपण एखादा व्यक्ती आला मान्यवर, आपण त्याला माननीय उल्लेख करतो त्यांचा. काय करतो? माननीय. ते त्या मान देण्याच्या योग्यतेचे असतात. काय असतात? योग्यतेचे किंवा त्यांची पात्रता तेवढी असते. पुढं बघा, रमणीय. नेक्स्ट श्रवणीय, वंदनीय. आता तव्य नावाचा एक त्या ठिकाणी प्रत्यय बघा. कोणता? तव्य. तव्य या प्रत्ययाचा अर्थ काय रे? काय दर्शवतं? योग्यता. काय दर्शवतं काजल? योग्यता. हा. कोणता प्रत्यय बाई? काय? तव्य. काय? तव्य. तवा नाही हा. योग्यतावाचक. काय? कर्तव्य, भवितव्य. आणखीन आहे का अजून? नाही. चला नेक्स्ट बघा, अय. नुसतं काय दर्शवतं? कर्तृवाचक. एक तुम्ही ऑब्झर्वेशन केलंय का? कर्तृवाचक 1 2 3 4 ठिकाणी आलेले. किती ठिकाणी आलेले? 4 ठिकाणी. हे काय करायचे आपल्याला? एका खाली एक आणायचे. काय करायचे? एका खाली एक. नोट्स काढत असताना की कर्तृवाचकचे कुठले कुठले प्रत्यय. तर कर्तृवाचकचे कुठले प्रत्यय? एक आहे अक, दुसरं आहे ई, ई. नेक्स्ट कर्तृवाचकचं काय? ता. आणि शेवटी काय? अ. मग आता आपण अ बघतोय. काय बघतोय? अ. जसं चोर हा शब्द आहे, त्याला प्रत्यय कोणता आहे? अ. भाव त्याला प्रत्यय कोणता? अ. सर्प त्याला प्रत्यय कोणता? लाभ त्याला प्रत्यय कोणता? आता ती प्रत्यय कोणता आहे? ती प्रत्यय. आणि हे सर्व प्रत्यय आपण कुठल्या भाषेतनं घेतलेले आहेत? संस्कृत भाषेत. नाही, कुठून घेतलेले आहे? संस्कृत भाषेत. आता कोणता प्रत्यय बघतोय आपण? ती. आणि ते काय दर्शवतं? स्त्रीलिंग दर्शक. काय दर्शवतं? स्त्रीलिंग. जसं शक्ती, स्तुती, युक्ती, नीती. लक्षात. नेक्स्ट प्रत्यय बघा, आ. कुठला प्रत्यय? आ. काय दर्शवतं? क्रियावाचक नाम दर्शवतं. कोणतं? क्रियावाचक नाम. चिंता. चिंता नाम आहे. चिंता काय आहे? नाम. पण कोणतं नाम? क्रियावाचक. चला, कथा, इच्छा, गुहा. ठीक आहे. आता नेक्स्टचा प्रत्यय य. कोणता प्रत्यय? य. काय दर्शवतं? योग्यता दर्शक. काय दर्शवतं? योग्य दर्शक. कार्य, पेय, भाग्य, भोग्य. काय? भोग्य. हे सर्व या ठिकाणी आपण जे प्रत्यय बघितले, कोणते बघितले? संस्कृत प्रत्यय. एका आपल्याला आवाजामध्ये सगळे प्रत्यय ओळखून घ्यायचे. नंबर 1 कुठला प्रत्यय? संस्कृत अक. नंबर 2 ई ऑब्लिक ई. नंबर 3 अन. नंबर 4. नंबर 5. नंबर 6. नंबर 7. नंबर 8. नंबर 9. नंबर 10. नंबर 11. नंबर 12. नंबर 13. य. नाही ना? ठीक आहे, चालेल. आता आपल्याला बघायचे ते प्रत्यय कुठले? मराठी प्रत्यय. कुठले? मराठी. हा जास्त काही नसणार, थोडेफार असणार, 20-25. मराठी प्रत्यय. काय? मराठी प्रत्यय लागून किंवा तयार झालेली प्रत्यय घटित शब्द. मग पहिला प्रत्यय कोणता आहे मराठी ग? ओ. कोणता प्रत्यय? काय दर्शवतो? क्रियावाचक नाम. काय दर्शवतो? क्रियावाचक नाम. मग आता कुठले कुठले अप्रत्यय लागून शब्द तयार झालेले आहेत? लूट, फूट, तूट, कर, डर. आता बघा, उद्या तुम्हाला विचारलं की लूट या शब्दाचं जात कोणती? काय? लूट या शब्दाची जात कोणती? हा एक पहिला प्रश्न असेल. दुसरा प्रश्न असा असेल, जर आपण या ठिकाणी ह्या प्रकरणाच्या दृष्टीने जर गेलो सिद्ध आणि साधित शब्दाच्या, तर दुसरा प्रश्न असेल की लूट या शब्दाला प्रत्यय कोणता लागलेला आहे?
कोणता प्रत्यय अ, आणि कोणता प्रत्यय मराठी प्रत्यय, कोणता प्रत्यय? कारण आपण शब्दाच्या जाती शिकलो, शब्दाच्या जाती 8 आहे. किती जाती आहे? 8. आणि प्रत्येक शब्द कुठं ना कोणत्या तरी जातीत पडतो की नाही पडतो? कुठल्या तरी 8 जाती आहेत ना, कुठल्या तरी एका जातीमध्ये तो शब्द पडतो. जसं लूट हा एक शब्द आहे ज्याची जात आहे ती नाम. कोणती जाती? ती नाम. त्या लूट या शब्दाला प्रत्यय कोणता लागलेला आहे? अ. नंतर बघा, लूट झालं, फूट, तूट, फोड, कर, डर. जशी मी लूटची माहिती सांगितली तशी इतर शब्दाची सुद्धा माहिती, की सगळे शब्द काय आहेत? नाम आहे. आणि ह्या सर्व शब्दांना कोणता प्रत्यय लागलेला आहे? अप्रत्यय लागलेला आहे. दुसरा प्रत्यय कोणता आहे? मराठी आ. कोणता प्रत्यय? आ. काय अर्थ होतो? क्रियावाचक नाम. याचा सुद्धा काय अर्थ होतो? क्रियावाचक नाम. मग शब्द कुठले कुठले आहेत? काय? ओढा, पुकारा, ठेचा, ठेवा, वेढा, झगडा. लक्षात? हा इत्यादी. लक्षात? मग आपल्याला या ठिकाणी जर उद्या ह्या शब्दांची सुद्धा जात विचारली तर ही सर्व शब्द काय आहेत? नामी. काय आहे? नामी. आणि ह्या शब्दांना कुठला प्रत्यय लागलेला आहे? आ प्रत्यय. आणि तिसरा मराठी प्रत्यय कोणता आहे? आई. कुठला? आई. आणि काय तयार होतं? काय? क्रियेचे मोल. क्रियेचे मोल दर्शवतं. मग शब्द कुठले कुठले आहेत बघा? सफाई, शिलाई, खोदाई. काय? खोदाई. गोदाई नाही, हा नाही तर माझ्या गोदाई. आपल्याकडे गावाकडे जर एखाद्या बाईचं नाव गोदावरी असलं किंवा गोदाबाई जर असलं तर आपण लई कलाकार लोक आहेत, आपण त्या नावाला सुद्धा शॉर्टकट करतो. काय करतो? गोदाई. काय? गोदाई. म्हणजे आपण कलाकार लोक आहे सगळे, बरोबर आहे की नाही? आज जर एखाद्याचं नाव जर चांगलं जर ठेवलं ना आपण, समजा फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं की एखाद्याचं नाव धोंडीराम ठेवलं. काय ठेवलं? धोंडीराम. पण आपण त्याला धोंडीराम म्हणतो का? नाही म्हणत. आपण त्याला लगेच म्हणतो धोंड्या. काय? धोंड्या. कारण आपलं नामकरण करण्यामध्ये आपण सगळ्यात जास्त पुढे. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट जो प्रत्यय आहे तो आहे आऊ. कोणता प्रत्यय? आऊ. काय दर्शवतो काजल हा आऊ? योग्यता दर्शवतो. काय दर्शवतो? योग्यता. योग्यता दर्शक काय? आऊ. योग्यता दर्शक काय? आऊ. काय आहे तो? प्रत्यय. मराठी प्रत्यय. टाकाऊ, विकाऊ, जळाऊ, शिकाऊ. ठीक आहे. चला नेक्स्ट. नेक्स्ट कोणता प्रत्यय? आरी. काय दर्शवतो? कर्तृवाचक. पिंजारी, पुजारी, रांगारी. नेक्स्ट आळू. आळू सुद्धा काय आहे? प्रत्यय. आणि काय दर्शवतो तो? विशेषण. विसराळू, मायाळू, झोपाळू, लाजाळू. ठीक आहे. हा कष्टाळू. काही अडचणी अजून? मायाळू. काय? मायाळू. हा काही अडचण नाही. विसराळू. काही अडचण नाही, तुम्हाला जे वाटेल ते. नाही स्वसाळू कुठून आणला? आहे का? आहे का? आपल्याकडे नसेल तो. ठीक आहे. ई प्रत्यय. काय? नेक्स्ट कुठला? ई प्रत्यय. आणि ई प्रत्यय काय दर्शवतो बाई पूजा? क्रियावाचक नामे. जसं आपण ताकाची काय बनवतो? कढी. नंतर आपण डावामध्ये काय खेळतो? रडी. काय खेळतो? रडी. नंतर आपण खड्ड्यात काय मारतो? बुडी. ठीक आहे. नंतर आपण काय बोलतो? बोली. आणि खड्ड्यात काय मारतो? उडी. लक्षात घ्या. मग शब्द कुठले कुठले आहेत? कढी, रडी, बुडी, बोली, उडी. ही सर्व शब्द आणि या शब्दांना जे लागलेले प्रत्यय आहेत तो प्रत्यय कुठला आहे? ई प्रत्यय. कोणता प्रत्यय? ई प्रत्यय. आणि ई प्रत्यय हा कोणत्या भाषेतून आपण घेतलेला आहे? मराठी किंवा मूळच्या आपल्या भाषेतला आहे. चला नेक्स्ट. इक प्रत्यय. कुठला प्रत्यय? इक. त्याचा ज्यावेळेस इक एखाद्या शब्दाला लागतो त्यावेळेस विशेषण तयार होतात. काय होतात? विशेषणे. जसे इक पासून ठराविक, खर्चिक, पडीक, सडीक. काय? ठराविक, खर्चिक, पडीक, सडीक. नेक्स्ट बघा, ईत प्रत्यय. कोणता प्रत्यय? ईत. जसा ई प्रत्यय लागून इक प्रत्यय लागून विशेषण होत होते तसेच ईत प्रत्यय लागून सुद्धा काय होणार आहे? विशेषणच होणार आहे. मग सराईत, लकलकीत, चकचकीत. चला नेक्स्ट. इव प्रत्यय. काय आहे? इव. इव एखाद्या शब्दाला लागल्यानंतर विशेषण तयार होतं. काय होतं? विशेषण. किंवा
शब्दाची जात कोणती तयार होती? विशेषणाची. मग बघा, रेखीव, घडीव, ओतीव, पाळीव, कोरीव. चला नेक्स्ट बघा, कुठला प्रत्यय? ईर. ईर सुद्धा लागून काय बनतं रे? विशेषण बनतं. काय बनतं? विशेषण. एका खाली एक जवळपास त्या ठिकाणी 5 आहेत. किती आहे? 5 आहे. खालचा नाम आणि विशेषण बी त्यात घातलं तर अशी 5 प्रत्यय आहे ज्याच्यापासून काय बनतं? विशेषणे बनतात. काय बनतात? विशेषणे, किंवा त्या प्रत्ययापासून विशेषणे बनले जातात. आता आपण बघत होतो ईर प्रत्यय. कुठला? ईर. आणि ईर प्रत्यय एखाद्या शब्दाला जर लागला तर काय बनतं रे त्या ठिकाणी? विशेषण बनतं. काय बनतं? विशेषण. मग शब्द कुठले कुठले आहेत? फुगीर, फुटीर, आणखीन अजून एखादा सांगा. नेक्स्ट, उ प्रत्यय. कुठला? उ प्रत्यय. आणि उ प्रत्यय एखाद्या शब्दाला लागल्यानंतर काय बनतं? नाम किंवा विशेषण. नाम किंवा काय? विशेषण. जसं भोंदू, चालू, लागू, जाडू, उतारू, आणखीन कशामध्ये? बधीर, फुगीर. हो येईल ना बधीर, लागीर. बरोबर आहे का नाही? येऊ शकतात. ईर प्रत्यय आहेत ना त्याकडे. चला नेक्स्ट, ऊन प्रत्यय. ऊन प्रत्यय अव्यय मुळात. काय आहे? अव्यय. आणि तो ज्या शब्दांना लागतो ते शब्द सर्व अव्यय तयार होतात. काय होतात? अव्यय. मग आता बघा, ऊन प्रत्यय ज्यावेळेस शब्द लागतो, शब्द कसे बनतात बघा. बसपासून बसून, हसपासून हसून, खापासून खाऊन, जापासून जाऊन. आता नावळ प्रत्यय. काय? नावळ. न बाणाचा बरं, कन्ननळाचा नाही, न बाणाचा. मग नावळ प्रत्यय ज्यावेळेस लागतो एखाद्या शब्दाला त्यावेळेस काय दर्शवलं जातं? मोल, आकार, स्थान. दळणावळ, खानावळ, धुनावळ. नेक्स्ट बघा, प प्रत्यय. कोणता प्रत्यय? प. आणि ते काय दर्शवणार आहे? क्रियावाचक नाम. जसं वाडप, कांडप, दळप. ठीक आहे. आता पी प्रत्यय. कोणता? पी. कर्तृवाचक दर्शवणार आहे. काय दर्शवणार आहे? कर्तृवाचक. दळपी, वाडपी, कांडपी. नारा प्रत्यय. काय आहे? नारा, न बाणाचा. आणि नारा प्रत्यय काय? तर कोणता शब्द तयार करतो? विशेषण. कोणता शब्द तयार करतो? विशेषण. जसा बोलणारा, नाचणारा, पिणारा, गाणारा, खाणारा, पळणारा, खेळणारा, आणखीन झोपणारा, हा, करणारा, लिहिणारा, ठीक आहे, इत्यादी. आंघोळ करणारा, ठीक आहे, इत्यादी. प प्रत्यय. काय? प प्रत्यय. आणि प प्रत्यय ज्यावेळेस एखाद्या शब्दाला लागतो त्यावेळेस ते कर्तृवाचक होतो. काय होतो? कर्तृवाचक. सॉरी, क्रियावाचक नाम होतो. काय होतो? क्रियावाचक. कुठले कुठले शब्द आहे? वाडप, कांडप, दळप. चला नंतर येतं पी. झालं का आपलं? ते झालं. ठीक आहे. रा राहिलं. काय राहिलं? रा प्रत्यय. आणि रापासून रा एखाद्या शब्दाला जर लागला, तो प्रत्यय जर एखाद्या शब्दाला लागला तर कोणत्या अर्थाचा शब्द तयार होतो? युक्तार्थ. कोणता? युक्तार्थ. जसं कापरा, नाचरा, हसरा, दुखरा, बोचरा, डुकरा नाही, हा ठीक आहे, डुकरा. अजून कुत्रा, त्रा, हा ठीक आहे, त आणि रा, कुत्रा. हा ठीक आहे, ते बी ओके, काही अडचण नाही. भित्रा. आणि तू हे म्हणला हे बी काय अडचण नाही. तुम्ही गागरेच्या जागी जर समजा वेगळं काही वापरलं तर ते बी चालेल, काय अडचण नाही. कोणता प्रत्यय? रा प्रत्यय. कोणता प्रत्यय? रा प्रत्यय. ठीक आहे. आता संस्कृत कृत प्रत्यय बघतोय आपण. आणि संस्कृत कृत प्रत्यय कुठले कुठले आपण जी मागं बघितलीत बघा, तीच प्रत्यय शॉर्टकट दिलेली आहे. पहिला आहे आ, नेक्स्ट अक, ई, इक, त, ता, तव्य, अन, आना, अनिय. आता मराठीकृत प्रत्यय कुठले आहेत? आ, अ, आई, ई, इक, यू, उ, नारा, ईत, आऊ, आरी, आळू, रा, प, नावळ. काही प्रत्यय कर्तृवाचक असतात. काही प्रत्यय काय असतात? कर्तृवाचक असतात. आणि मी तुम्हाला जे पहिल्यांदा सांगितलं की कर्तृवाचक जर प्रत्यय असेल तर त्याला एका वळीत आणा. काय करा? किंवा अलीकडे कर्तृवाचक लिहा, त्याला अशा फांद्या फोडा आणि कुठले कर्तृवाचक प्रत्यय आहे ते प्रत्यय लिहा, पुढे शब्द लिहा शॉर्टकटमध्ये. विशेषण दर्शवणारे प्रत्यय कुठले? ते खाली इथं कंसात विशेषण लिहा, त्याला फांद्या फोडा, ते प्रत्यय आणि पुढे त्याचे शब्द लिहा. मग पुढं पुस्तकामध्ये दिलेत काही प्रत्यय कर्तृवाचक असतात,
जसं पिंजपासून पिंजारी, रंगपासून रंगारी. तर काही प्रत्यय योग्यतावाचक असतात, जसे लडपासून लढाव, लडपासून काय लढाव. आता शब्द साधिते बघणार आहे आपण. काय बघणार आहे? शब्द साधिते. आता या ठिकाणी आपलं जे पहिलं होतं धातू साधिते, काय धातू साधिते किंवा तद्धिते. आता आपल्याला शब्द साधिते बघायचे आणि तुम्हालाही माहिती आहे की शब्दाच्या जाती किती आहे? 8. किती शब्दाच्या जाती आहे? 8. आणि त्यापैकी काही शब्दाच्या जातीपासून या ठिकाणी शब्द साधिते बांधतात. काय बांधतात? शब्द साधिते. ठीक आहे. अशा प्रकारे आपण शब्द साधिते नंतर बघू. याच्यामध्ये जो राहिलेला पार्ट आहे हा आपण उद्याकडे बघू. ठीक आहे. काही अडचण कोणाला?